हॅलो स्टुडंट्स, आज आपण आपला मेडिसिनल केमिस्ट्रीचा सेकंड युनिट स्टार्ट करणार आहोत. आजपासून तुम्हाला जे काही आपले ड्रग्स आहे, ड्रग्सचे स्ट्रक्चर, ड्रग्सचा सार, ड्रग्सचे बायोसिंथेसिस असे खूप सारे टर्म्सचा स्टडी करायचे आहे. आता होतं काय, मुलांना जेव्हा ड्रग, त्याचा स्ट्रक्चर, सार, बायोसिंथेसिस असे टर्म्स ऐकायला येतात तर मुलांना भीती निर्माण होते आणि हेच एक कारण आहे ज्याच्यामुळं मुलांना मेडिसिनल केमिस्ट्री ही खूप अवघड वाटते. पण तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का, की ह्याच टॉपिकपासून माझा मेडिसिनल केमिस्ट्री हा सब्जेक्ट अतिशय फेवरेट झालेला आहे. बट डोंट यू वरी, तुमचाही मेडिसिनल केमिस्ट्री मी फेवरेटच करून राहणार. फक्त कंडिशन ही एकच आहे की तुम्हाला माझ्यासोबत रेग्युलर जॉईन व्हावं लागणार. आता तुम्ही म्हणाल मॅम रेग्युलर कशासाठी, तर आपण आत्ता जे काही आपला लेक्चरचा पॅटर्न आहे तो चेंज करणार आहोत. आता चेंज कसा करणार आहे, आपला हा जो लेक्चरचा पॅटर्न आहे त्या लेक्चरचा पॅटर्नला आपण 3 पार्ट्समध्ये डिवाईड करणार आहे. फर्स्ट पार्टमध्ये काय करणार की आपले जे काही प्रिव्हियस लेक्चर आहे त्याचा आपण रिव्हिजन घेणार. ठीक आहे. देन आपला जो मेन टॉपिक आहे त्या मेन टॉपिकला कवर करणार आणि थर्ड जो पार्ट आहे, थर्ड पार्टमध्ये आपण काय करणार की आत्तापर्यंत ज्या मेन टॉपिकवरती आपण डिस्कस केलं त्या टॉपिकवरती आपण रिव्हिजन घेणार. प्लस तुम्हाला एक आणखीन होमवर्क देणार. होमवर्क म्हणजे कुठला, की आज जो आपण टॉपिक कवर करणार आहे, म्हणजे जो आपला मेन टॉपिक आहे त्या टॉपिकवरती तुम्हाला लेक्चर संपल्या तुम्हाला रिव्हिजन करायचं आहे. आता रिव्हिजन कशा प्रकारे करणार, की एक पेज घ्यायचं, पेन घ्यायचा आणि तुम्हाला जे काही व्हिडिओमधलं आठवते, जे काही लेक्चरमधलं आठवते ते तुम्हाला सगळं काही लिहून काढायचं. याच्यामुळं काय होणार की तुम्ही जे काही बघितलं ते तुमच्या ब्रेनमध्ये कॅप्चर झालं आहे आणि तुम्ही जेव्हा लिहिता ते तुमच्या ब्रेनमध्ये आणखीन पक्क होणार, म्हणजे तुम्ही त्याला विसरणार. प्लस आपण काय करणार, दुसऱ्या दिवशी जेव्हा लेक्चर जॉईन करतो तेव्हा परत त्याला रिव्हिजन करणार. म्हणजे काय होणार, एकदा इथं तुमची रिव्हिजन, दुसऱ्यांदा इथं रिव्हिजन आणि तिसऱ्यांदा इथं रिव्हिजन, म्हणजे एकाच टॉपिकची तुम्हाला 3दा रिव्हिजन होत आहे. आणि ह्याचमुळे काय होणार की तुमचे जे काही मेडिसिनल केमिस्ट्रीबद्दल तुम्हाला भीती आहे, जे काही स्ट्रक्चर आठवत नाही, रिॲक्शन आठवत नाही, सार आठवत नाही, अशा कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम राहणार नाही. फक्त कंडिशन काय आहे की कंडिशन तुम्हाला रेग्युलर जॉईन व्हायचं आहे. ओके. प्लस आणखीन आपण एक बेनिफिट करणार आहोत की आपण रेग्युलरली जे काही एका लेक्चरमध्ये टॉपिक कवर करणार आहोत त्या टॉपिकचा PDF हा अवेलेबल करून देऊ. जेव्हा आपला व्हिडिओ पोस्ट होणार तेव्हाच तुम्हाला हा PDF अवेलेबल होणार. सो दॅट काय होणार, जेव्हा तुम्ही तुमची रिव्हिजन करणार तेव्हा तुमच्याकडे नोट्स अवेलेबल असणार. प्लस फुल टॉपिकवरती आपण नोट्स अवेलेबल करतच आहोत. सो काय होणार की तुमच्या मनात जी काही भीती आहे ती भीती निघणार आणि तुम्ही एक्झाममध्ये बिनधास्त होऊन लिहू शकता, मार्क्स तुम्ही कवर करू शकता. सो तुम्हाला काय करायचं आहे, फक्त रेग्युलर जॉईन करायचं आहे आणि एकदा लेक्चर संपलं की तुम्हाला रिव्हिजन करायचं आहे. ठीक आहे. प्लस आपला लेक्चरचा जो हा थर्ड पार्ट आहे, या थर्ड पार्टमध्ये एक्झाममध्ये कसं काही टॉपिक क्लिअर करायचे आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत. ठीक आहे. सो स्टार्ट करूया आजचा मेडिसिनल केमिस्ट्रीचा फर्स्ट लेक्चर. लेट्स स्टार्ट. सो स्टुडंट्स, आपला आजचा टॉपिक आहे ड्रग ॲक्टिंग ऑन ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम. आता असे ड्रग्स बघायचे आहे जे नर्वस सिस्टीममध्ये काम करतात. आता ड्रग्स बघायच्या आधी आपल्याला नर्वस सिस्टीम बघायची आहे. का तर आता कुठलीही एखादी बिल्डिंग जर आपल्याला उभारायची असणार, 1 मजली म्हणा, 2 मजली, 3 मजली, 4 मजली, कितीही मोठी जर बिल्डिंग उभारायची असेल तर आपल्याला काय लागतो, आधी त्यातला पाया लागतो, गड्डा खोदावा लागतो. का तर ते जे काही बिल्डिंग आहे ती पडायला नको, ती पक्की व्हायला पाहिजे. ठीक आहे. जर पायात जर आपण खोदला नाही तर आपली बिल्डिंग उभी राहणार का नाही. आणि जर इन केस आपण त्याला कशी तरी उभी केली तर ती लवकर गळून पडणार. ठीक आहे, तुटून पडणार. सो इम्पॉर्टंट काय असतं बिल्डिंग बांधताना, आपल्याला पाया. सो आपण मेडिसिनल केमिस्ट्रीमध्ये पण तसंच करणार की आता सर्वप्रथम आपण काय करणार की आपला पाया हा मजबूत करणार, आपला बेसिक हा क्लिअर करणार. सुद्धा तुमच्या लॉंग टर्ममध्ये जे काही टर्म्स आहे ते आठवण राहणार. प्लस तुम्ही एक्झाममध्येही खूप चांगले मार्क्स घेणार. ओके. सो आता आपल्याला बघायचं आहे की नेमकं नर्वस सिस्टीम म्हणजे काय आहे. आता एक कंडिशन कन्सिडर करू की तुम्ही लॅबमध्ये उभा आहात आणि तुम्ही एक वॉटर बाथला पकडलं आहे. आता वॉटर बाथ होता गरम. ठीक आहे. आणि तुम्हाला माहिती नाही बट तरीही तुम्ही त्या वॉटर बाथला हात लावला. आता जसा तुम्ही याला हात लावला आणि तुम्हाला कळलं की हा गरम आहे तर तुम्ही काय करणार, पटकन हात बाहेर काढणार. ठीक आहे. हे सगळं का झालं,
तुम्ही हात लावला, तुम्हाला कळलं की हे गरम आहे आणि पटकन तुम्ही हात मागं घेता. का घेता? कारण आपल्या जे काही बॉडी आहे, बॉडीमध्ये नर्व्स प्रेझेंट असतात. हे नर्व्स काय करतात, आपले जे काही सेन्सेशन आहे ते सेन्सेशन ब्रेनपर्यंत जाऊन पोचवतात. फॉर एक्झाम्पल, तुम्ही जेव्हा पहिल्यांदा ह्या पातेल्याला हात लावल्यानंतर तुमच्या हाताला फील झालं की काहीतरी नॉर्मलपेक्षा वेगळं आहे, म्हणजे जे पातेलं आहे ते थंड न असून ते गरम आहे. तर हे जे काही इम्पल्स आहे हे ते आपल्या ब्रेनपर्यंत जाऊन पोचतं. ठीक आहे. आणि ब्रेनला कळतं की हे जे काही आहे ते हार्मफुल आहे आपल्या बॉडीसाठी. तर हा काय करतो, ब्रेन आपल्या बॉडीला रिस्पॉन्स सेंड करतो की हे जे काय ते हार्मफुल आहे आणि तिथनं आपण आपला हात रिमूव्ह केलं पाहिजे. ठीक आहे. जे काही हे इम्पल्स आपल्या बॉडी थ्रू ब्रेनला जातात त्याला आपण सेन्सरी इम्पल्स म्हणतात. ठीक आहे. सेन्सरी इम्पल्सेस म्हणतात, जे इम्पल्सेस आपल्या बॉडी थ्रू आपल्या ब्रेनपर्यंत जाते. ठीक आहे. आणि जे काही इम्पल्सेस आपला ब्रेन आपल्या बॉडीला पोहोचवतो त्याला आपण मोटर इम्पल्सेस म्हणतात. ठीक आहे. म्हणजे जे इम्पल्सेस आपल्या बॉडी थ्रू ब्रेनला जाते ते कुठले जाते, ते सेन्सरी. आणि जे ब्रेन थ्रू बॉडीला जाते तर ती कुठली, तर ती मोटर इम्पल्सेस. आता हा मेसेज आपल्या ब्रेनपर्यंत गेला. आता ब्रेनला डिसाईड करायचं आहे की हे आपल्याला हार्मफुल आहे की नाही आहे. आता हे जर पातेलं जर कोल्ड असतं तरीही ब्रेननं इन्फॉर्मेशन सेंड केली असते की हे खूप जास्त थंड आहे, आपण हात मागायला घेतला पाहिजे. हे जर नॉर्मल असतं तर ब्रेननं इन्फॉर्मेशन सेंड केली असते की हे नॉर्मल आहे, तुम्ही याला टच करू शकता, तुम्ही त्या वॉटर बाथला घेऊ शकता. ठीक आहे. मग इथं काय होतं, इथं काहीतरी प्रोसेस होतं. हे जे काही इम्पल्सेस इथे प्रोसेस करतात त्याला इंटिग्रेशन इम्पल्सेस म्हणतात. त्याला काय म्हणतात, त्याला इंटिग्रेशन इम्पल्सेस म्हणतात. सो हे जे काही इम्पल्स आहे, नर्व सिस्टीम आहे, हे जे काही सिग्नल्स आहे, या सिग्नलचे बेसिकली किती पार्ट्स आहेत तर त्याचे 3 आहे. फर्स्ट वन इज अ सेन्सरी, सेकंड वन इज अ मोटर अँड थर्ड वन इज अ इंटिग्रेशन. फर्स्ट वनमध्ये काय होतं की आपला बॉडी हा सिग्नल पास करतो टू ब्रेन. सेकंड वनमध्ये काय होतं की आपला ब्रेन रिस्पॉन्स करतो त्या सिग्नलला आणि इन्फॉर्मेशन सेंड करतो बॉडीला. आणि थर्ड वनमध्ये काय आहे, जे काही डिसाईड करण्याची कॅपॅसिटी असते, ॲबिलिटी असते, त्याला काय म्हणतो आपण, तर इंटिग्रेशन. हे झाले 3 त्याचे सप्पे. आता हे जे नर्वस सिस्टीम आहे आपली ती क्लासिफाय केली आहे 2 बेसिक पार्ट्समध्ये. फर्स्ट वनमध्ये काय येतं, सेंट्रल नर्वस सिस्टीम आणि सेकंडमध्ये पेरिफेरल नर्वस सिस्टीम. हे 2 टर्म तुम्ही 11-12मध्ये सुद्धा ऐकलेले असणार. आता सेंट्रल नर्वस सिस्टीम म्हणजे काय आणि पेरिफेरल नर्वस सिस्टीम म्हणजे काय बघूया. आता फॉर एक्झाम्पल, बरं, हा आपला एक ब्रेन आहे. ठीक आहे. ब्रेन अटॅच आहे स्पायनल कॉर्डला. ठीक आहे. त्याच्यानंतर आपले हे जे काही ऑर्गन्स आहे, डायग्रॅम आय नो खूप खराब आहे बट आपल्याला कन्सेप्च्युअल बघायला. दिस इज अवर सेंट्रल नर्वस सिस्टीम. सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये काय येतं, ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड. फॉर एक्झाम्पल हा आपला स्पायनल कॉर्ड. आता पेरिफेरल नर्वस सिस्टीम, पेरिफेरल म्हणजे शब्दावरूनच काहीतरी आपल्याला लक्षात येते की काहीतरी आजूबाजूचं. सेंटर म्हटलं की काहीतरी मधातलं. सो सेंटरमध्ये ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड आणि पेरिफेरलमध्ये जे काही सेन्सेस आहे, जे काही नर्व्स आहे, जे काही इम्पल्सेस आहे, एक्सेप्ट दॅन दिस सेंट्रल नर्वस सिस्टीम. म्हणजे जे काही इथनं ऑर्गनपर्यंत जाते, लिम्सपर्यंत जाते, हँड्सपर्यंत जाते, हे स्टमक, लिव्हर, जे काही आपले ऑर्गन्स आहेत तिथे जे काही आपल्या नर्वचं ट्रान्झॅक्शन होतं ते सगळं येतं ह्या पेरिफेरल नर्वस सिस्टीममध्ये. आता हा पेरिफेरल नर्वस सिस्टीम जो आहे तो क्लासिफाय झाला आहे फर्दर. फर्स्ट वन इज अ मोटर आणि सेन्सरी, सेकंड वन. आता मोटर म्हणजे काय आपण बघितले आहे आणि सेन्सरी काय हे तुम्हाला क्लिअर आहे. मोटर म्हणजे काय, तर असे रिस्पॉन्स जो आपला ब्रेन आपल्या बॉडीला देतो तो कुठं येतो, मोटरमध्ये. आणि सेन्सरीमध्ये कुठं येतं, तर जे काही रिस्पॉन्स आपली बॉडी आपल्या ब्रेनला देतो. ठीक आहे. सो हा जो काही मोटर आहे, मोटर इम्पल्सेस आहे, हा फर्दर क्लासिफाईड झाला 2 पार्ट्समध्ये. फर्स्ट वन इज अ सोमॅटिक नर्वस सिस्टीम अँड सेकंड वन इज अ ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम. आता हे जे काही सोमॅटिक नर्वस सिस्टीम आहे याच्यामध्ये काय येतं, तर जे काही व्हॉलंटरी मुवमेंट आहे ते सगळं. तर व्हॉलंटरी मुवमेंट म्हणजे काय, तर ते जे आपल्या कंट्रोलमध्ये आहे. ठीक आहे. म्हणजे जेवण करणं, चालणं, उठणं, बोलणं, बसणं, हसणं, रडणं, हे सगळं आपल्या कंट्रोलमध्ये आहे. आपण कंट्रोल करू शकतो. ठीक आहे. आपल्याला हसायचं असलं तर एखाद्या
गोष्टीवर आपण हसू शकतो, रडावं वाटलं तर आपण रडू शकतो, आपण मन मोकळेपणानं आपण जसं आपल्याला वाटते तसं करू शकतो. ठीक आहे, अभ्यास करावं वाटला करू शकतो, नाही वाटला नाही करू शकतो. राईट. सो दिस वन इज कम्स इंटू सोमॅटिक नर्वस सिस्टीम. आता ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम म्हणजे काय, तर ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीममध्ये अशा गोष्टी येतात ज्या आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहे. फॉर एक्झाम्पल, एक्झाम आपल्या कंट्रोलमध्ये आहे का, नाही. आपल्याला एक्झाम तर देणीच आहे, ॲडमिशन घेतली आहे, ॲडमिशन घेणं आपल्या कंट्रोलमध्ये आहे. बट ॲडमिशन घेतल्यानंतर एक्झाम कोणाच्या कंट्रोलमध्ये आहे, तर ते कोणाच्याच नाही, ते तर देणंच आहे म्हणजे देणंच आहे. सो हे जे काही इनव्हॉलंटरी आहे, जे काही आपण कंट्रोल करू शकत नाही असे मोमेंट, ते सगळे ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीममध्ये येते. जसं आपण फूड इंटेक करतो, जेवण करणं हे सोमॅटिकमध्ये येतं, कारण जेवायचं नाही जेवायचं, उपवास ठेवायचा हे आपण ठरवू शकतो. बट एकदा का आपण जेवण केल्यानंतर त्याला पचायचं की नाही पचायचं हे कोण ठरवतं, तर ते आपली बॉडी ठरवतं. ते हे सगळे जे काही डायजेशन आहे, हार्टबीट आहे, ते सगळे कशामध्ये येतात, ते ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीममध्ये. आता हे जे काही ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम आहे म्हणजे काय, तर असे फंक्शन जे इनव्हॉलंटरी आहे, ज्याला आपण कंट्रोल करू शकत नाही, ते फर्दर क्लासिफाय झाले 2 पार्ट्समध्ये. फर्स्ट वन इज अ सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम अँड सेकंड वन इज अ पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम. सिम्पॅथॅटिक आणि पॅरासिम्पॅथॅटिक म्हणजे काय, डिफरन्स बघूया. आता फॉर एक्झाम्पल की तुम्ही रस्त्याने चालला आहात आणि रस्त्याने चालता चालता तुमच्या मागं कुत्रं लागलं. आय नो डायग्राम खूप खराब आहे, बट कन्सेप्ट काय आहे, कन्सेप्ट मला सांगायचं काय आहे ते लक्षात असू द्या. की तुम्ही रस्त्याने चालला आहात, तुम्ही इमॅजिन करू शकता, डायग्रामकडे बघू नका, इमॅजिन करा की तुम्ही रस्त्याने चालला आहात आणि तुमच्या मागं कुत्रं लागलं. तर काय होतं, आपण अचानक पळायला लागतो. मग धावता काय होतं की आपल्याला फील होते की आपली जे काही धडधड त्याची स्पीड खूप फास्ट झालेली आहे. आणि मग नंतर मागं वळून बघितलं जर कुत्रं नाही तर आपण काय म्हणतो की आत्ता मला कुठेतरी बसायला पाहिजे, का तर आता मला खूपच धडधडायला लागलं. मग आपण काय करतो, कुठेतरी जागा शोधतो जे आपल्यासाठी सेफ आहे आणि तिथं जाऊन बसतो. बसल्यानंतर काय होतं, तुम्हाला एक 5 ते 7 मिनिटं तुम्हाला परत धडधड व्हायला लागतं. का तर आपली हार्टबीट ही वाढलेली असते. आता एक 5 ते 7 मिनिटाचा गॅप झाल्यानंतर तुमची बॉडी ही नॉर्मल होऊन जाते, तुमचे हार्टबीट्स हे नॉर्मल होऊन जाते. आता हे सगळं का घडतं, कसं घडतं, तर जेव्हा तुमच्या मागं कुत्रं लागलं असतं तर ती नॉर्मल कंडिशन नाही आहे, ती ॲबनॉर्मल कंडिशन आहे. ठीक आहे, तर अशा कंडिशनच्या वेळेस काय होतं की आपली हार्टबीट इन्क्रीज होते, आपलं ब्लड प्रेशर इन्क्रीज होते. तर हे जे काही ॲबनॉर्मल कंडिशन आहे ते सगळं येतं, तर ते आपल्या सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीममध्ये येते. म्हणजे फ्लाईट किंवा फाईट जेव्हा कंडिशन असते, जेव्हा म्हणजे मरो किंवा मारो अशा जे काही कंडिशन असते ना, ते ती सगळी येते आपल्या सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीममध्ये. आता तुम्ही 5 ते 7 मिनटं तुम्ही आराम केला आणि तुम्ही नॉर्मल फील झालं, म्हणजे तुमचे हार्टबीट नॉर्मल झाले, तर ते तेव्हा काय होतं की हा जो आपला पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम हा तेव्हा वर्क करत असतो. हा काय करतो, आपली जे काही वाढलेली हार्टबीट आहे त्याला नॉर्मल करतो. ठीक आहे, त्याला कमी करत नाही, त्याला फक्त नॉर्मलपर्यंत आणून सोडतो. नाहीतर काय होणार, एकदम हार्टबीट जर डाऊन झालं तर तिथेच माणूस जाणार. ठीक आहे, तिथे तो नॉर्मल रेंजपर्यंत आणतो. सो हे काम कोणतं, तर हा पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम हा काम करतो, मेंटेनन्सचं काम करतो. वाढलेले जे काही हार्टबीट होतं, जे काही ॲबनॉर्मल कंडिशन होतं त्याला नॉर्मलमध्ये आणायचं काम कोण करतं, तर हा आपला पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम करतो. ठीक आहे, इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे? हो, कळतंय तुमच्या सर्वांच्या चेहऱ्यावरून की तुम्हाला कळतंय म्हणून. आता युनिट 2मध्ये आपल्याला ह्याच सगळ्या गोष्टीचा स्टडी करायचा आहे, जो इनव्हॉलेंटरी मुवमेंटमध्ये येतो. म्हणजेच काय, ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम. हे बघा इथे दिसते की अशा ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीमवरती जे काही ड्रग्स ॲक्ट होतात त्या ड्रग्सचा आपल्याला स्टडी करायचं आहे. म्हणजेच काय, तर जे इनव्हॉलेंटरी मुवमेंट आहे, फंक्शन आहे, त्याच्यावरती जे काही आपलं मेकॅनिझम काम करतं त्याच्यावरती ड्रग्ज कसे काम करतात ते आपल्याला आपल्या या सेकंड युनिटमध्ये बघायचं आहे. तर हे जे काही ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम आहे आपल्याला माहिती आहे की 2 पार्टमध्ये डिवाईड आहे. फर्स्ट वन इज सिम्पॅथॅटिक, सेकंड वन इज अ पॅरासिम्पॅथॅटिक. सिम्पॅथॅटिक म्हणजे असे जे ॲबनॉर्मल कंडिशन आहे आणि पॅरासिम्पॅथॅटिक म्हणजे काय, त्याचं मेंटेनन्सचं. आता जसं आपल्याला ऑर्गनचं माहिती आहे, टिश्यूचं माहिती आहे की त्याचं युनिट फंक्शनल ग्रुप काय असतं, त्याचं सेल असतं. तसेच हे जे न्यूरॉन सिस्टीम असते, नर्वस सिस्टीम आहे, त्याचं फंक्शनल युनिट काय, तर तो आपला न्यूरॉन
आपला न्यूरॉन जो आहे हा आपला नर्वस सिस्टीमचा फंक्शनल युनिट आहे. म्हणजेच काय तर हे जे काही सिग्नल्स आपल्या ब्रेनच्या थ्रू बॉडीपर्यंत येत होते आणि बॉडीच्या थ्रू ब्रेनपर्यंत जात होते, हे जे काही कंडक्शनचं काम कोण करतं तर हे जे काही आपले न्यूरॉन्स आहे, हे जे काही न्यूरॉन्स ते काय करतात तर ते कंडक्शनचं काम करतात. हे न्यूरॉन्स एकमेकाला एक अशा प्रकारे जॉईंट असतात. ते काय करतात, इम्पल्सेस पास करतात फ्रॉम ऑर्गन टू ब्रेन आणि फ्रॉम ब्रेन टू ऑर्गन. हे स्ट्रक्चर आहे न्यूरॉनचं. हे स्ट्रक्चर तुम्हाला एक्झाममध्ये कोणीच विचारणार नाही, बट हे एक फंक्शनल युनिट आहे, सो त्याचं स्ट्रक्चर तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. हे एका सिंगल न्यूरॉनचं स्ट्रक्चर जर आपण बघितलं तर त्याला एक अशा प्रकारची एक सेल बॉडी असते आणि हे जे काही याला एक्सटेंड झालेलं असतं त्याला आपण एक्झॉन म्हणतो. आणि हे जे दोन न्यूरॉन एकमेकाला कनेक्ट झाले असते थ्रू एक्झॉन टर्मिनल, याच्यावरती नोड्स ऑफ रेनविया असतात, प्लस श्वान सेल्स असतात, प्लस हे जे काही इथे प्रेझेंट असते सेल बॉडीमध्ये याला आपण न्यूक्लियस म्हणते. आणि हे जे काही एक्सटेंड झालेलं पार्ट्स असतात त्याला आपण डेंड्राइट्स म्हणतात. सो बेसिकली हे एक स्ट्रक्चर आहे जे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. जेव्हा आपले सिग्नल पास होत असतात तर तेव्हा हे जे काही न्यूरॉन्स आहेत ते एकमेकाला एका स्ट्रेट लाईनमध्ये कनेक्ट असतात, हे आपल्याला माहिती आहे. तर हे जे न्यूरॉन्स आहे ते एकमेकाला कनेक्ट कसे होतात तर एका हा फर्स्ट न्यूरॉन आहे. फर्स्ट न्यूरॉनचा हा जो काही टर्मिनल आहे तो त्याच्या सेकंड न्यूरॉनच्या सेल बॉडीला कनेक्ट असते. आणि ही जी गॅप असते ज्याने हे जे काही कनेक्ट असते त्याला आपण सायनॅप्स किंवा सायनॅप्टिक क्लेफ्ट असतो म्हणतो. म्हणजे जंक्शन बिटवीन टू न्यूरॉन्स त्याला काय म्हणतो आपण, त्याला आपण सायनॅप्टिक क्लेफ्ट किंवा सायनॅप्स म्हणतो. हे सगळं तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. ठीक आहे. सो पहिलावाला जो म्हणजे अगोदरचा जो काही न्यूरॉन्स आहे त्याला आपण प्री सायनॅप्टिक न्यूरॉन आणि नंतरचा जो असतो त्याला पोस्ट सायनॅप्टिक न्यूरॉन म्हणतात. आणि हे जे काही सिग्नल पास होते फ्रॉम वन न्यूरॉन टू अनदर हे ह्या सायनॅप्टिक गॅपमधून हे पास होते विथ द हेल्प ऑफ सम केमिकल्स. त्या केमिकल्सला न्यूरोट्रान्समीटर्स म्हणतात. आता हे जे काही सायनॅप्स आहे याला जर आपण असं मायक्रोस्कोपमध्ये झूम करून बघितलं तर काहीतरी असं स्ट्रक्चर आपल्याला दिसते. हा आपला प्री सायनॅप्टिक न्यूरॉन, हा पोस्ट सायनॅप्टिक न्यूरॉन, म्हणजे हेच स्ट्रक्चर. बट आपण आपल्या ह्या प्रकारे बघितलं तर हे जे काही आपले प्री सायनॅप्टिक न्यूरॉन्स आहे याच्यामध्ये हे वेसिकल्स असतात. हे वेसिकल्स म्हणजे काय, पाऊच लाईक स्ट्रक्चर असतात ज्याच्यामध्ये आपले केमिकल्स हे इन्क्लूज्ड असतात. केमिकल्स म्हणजे कुठले, न्यूरोट्रान्समीटर. ते कुठले आहे आपण आता बघणारच आहोत. आणि ही जी गॅप आहे ह्या गॅपला काय म्हणतात तर सायनॅप्टिक क्लेफ्ट म्हणतात. जो हा आपला पोस्ट सायनॅप्टिक न्यूरॉन्स असते याच्यावरती रिसेप्टार प्रेझेंट असतात. जेव्हा पहिल्या न्यूरॉनमधून केमिकल रिलीज होतो म्हणजे सिग्नल ट्रान्सफर करायचे असते तेव्हा हा केमिकल रिलीज होतं. रिलीज झाल्यानंतर हे जे काही केमिकल्स आहे न्यूरोट्रान्समीटर आहे ते या रिसेप्टारला जाऊन बाउंड होतात आणि रिसेप्टारला जाऊन बाउंड झाल्यानंतरच हे जे काही सिग्नल आहे फर्दर इन्फॉर्मेशन ट्रान्सफर होते टू अनदर न्यूरॉन. अशी हे एक चेन असते. त्या चेनच्या थ्रू आपली सिग्नल हे पास होते फ्रॉम बॉडी टू ब्रेन अँड ब्रेन टू बॉडी. आता हे केमिकल्स आहे म्हणजेच काय, ॲड्रेनर्जिक जे न्यूरोट्रान्समीटर्स आहे, न्यूरोट्रान्समीटर्सच्या थ्रू आपले इन्फॉर्मेशन पास होते. आणि आपल्या सिलेबसमध्ये सुद्धा आपल्याला ॲड्रेनर्जिक न्यूरोट्रान्समीटर्स बघायचे आहे. तो न्यूरोट्रान्समीटर म्हणजेच काय तर असे इथे केमिकल्स जे आपले इन्फॉर्मेशनला पास करते फ्रॉम वन न्यूरॉन टू अनदर न्यूरॉन किंवा फ्रॉम न्यूरॉन टू द टार्गेट सेल किंवा न्यूरॉन्स अक्रॉस द सायनॅप्स. सो जेव्हा हे न्यूरोट्रान्समीटर सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीममध्ये काम करत असते तेव्हा त्याला आपण ॲड्रेनर्जिक ट्रान्समीटर्स म्हणतो. आणि पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीममध्ये काम करते तेव्हा त्याला आपण कोलिनर्जिक न्यूरोट्रान्समीटर्स म्हणतो. आता इथे आपण क्लासिफिकेशन बघितलं की सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम म्हणजे काय तर ते ॲबनॉर्मल कंडिशन. तर इथे जे काही न्यूरोट्रान्समीटर काम करतात त्याला आपण ॲड्रेनर्जिक न्यूरोट्रान्समीटर म्हणतो. आणि जेव्हा पॅरासिम्पॅथॅटिक कंडिशन असते म्हणजेच मेंटेनन्सचं काम असते तेव्हा जे काही न्यूरोट्रान्समीटर असते त्याला आपण कोलिनर्जिक न्यूरोट्रान्समीटर म्हणतो. सो क्लिअर आहे सगळ्यांना. आता जे ॲड्रेनर्जिक आणि कोलिनर्जिक न्यूरोट्रान्समीटर्स आहे तर ह्या दोघांचं काय काम आहे काय तर मेंटेन करायचं, बॉडीचे जे फंक्शन आहे त्याला मेंटेन करायचं काम आहे. आता ॲड्रेनर्जिक जे न्यूरोट्रान्समीटर्स आहे त्याला कंबाईंडली आपण कॅटाकोलामाइन्स म्हणतो. सो
आपल्याला हे क्लिअर झालं की कॅटाकोलामाइन्स म्हणजे काय. तर हे इथे बघा एक तुम्हाला कॅटाकोलामाइन हा टर्म दिसणार. तर कॅटाकोलामाइन म्हणजे काय, तर असे न्यूरोट्रान्समीटर जे आपल्याला सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीममध्ये काम करतात आणि ॲड्रेनर्जिक न्यूरोट्रान्समीटर च्या अंडर त्यांचा क्लास असतो, त्याला कॅटाकोलामाइन्स म्हणतात. हे जे कॅटाकोलामाइन्स आहे ती बेसिकली त्याचे 3 टाईप्स आहे. फर्स्ट वन इज अ डोपामाइन, सेकंड वन इज अ इपिनेफ्रिन, इपिनेफ्रिनलाच आपण ॲड्रेनालिन म्हणतो. थर्ड वन इज अ नॉन इपिनेफ्रिन, त्यालाच आपण नॉन ॲड्रेनालिन म्हणतो. सो न्यूरोट्रान्समीटर्स म्हणजे काय, ते कसे ट्रान्समिट होतात, त्याचं बायोसिंथेसिस काय आहे, हे सगळं आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. इथे तुम्हाला बेसिक क्लिअर झालेलं असणार की नेमकं नर्वस सिस्टीम म्हणजे काय आहे. सो त्याच्या फर्स्ट पार्टमध्येच आपण डिस्कस केलं होतं की ॲट द एंड आपण काय करणार, जे काही आपल्या लेक्चरमध्ये कवर झालं त्याचं सगळं आपण रिव्हिजन घेणार. ठीक आहे. आणि प्लस तुम्हाला काय करायचं आहे, लेक्चर झाल्यानंतर तुम्हाला हे जे काही आपण शिकवलेलं आहे तर ते तुम्हाला रिवाईज करायचं आहे. सो रिव्हिजन पार्टमध्ये येतं की आपण आज काय बघितलं, नर्वस सिस्टीम बघितलं. नर्वस सिस्टीम म्हणजे असे सिस्टीम जे आपल्या सगळ्या बॉडीच्या फंक्शनला कोऑर्डिनेट करतं. हे जे काही सिग्नल्स आहे, हे सिग्नलचे 3 पार्ट्स आहे. फर्स्ट वन इज अ सेन्सरी, सेकंड वन इज अ मोटर आणि थर्ड वन इज अ इंटिग्रेशन. सेन्सरीमध्ये इथे इन्फॉर्मेशन जे आपल्या ब्रेनपर्यंत जाते, मोटरमध्ये जे रिस्पॉन्स जे आपल्या ब्रेनपासून बॉडीला जाते आणि थर्ड वनमध्ये इंटिग्रेशन म्हणजे ते ठरवतं, ॲनालिज करतं की त्याला नेमका रिस्पॉन्स काय द्यायचा. नर्वस सिस्टीम 2 पार्ट्समध्ये डिवाइड झाली आहे. फर्स्ट वन इज सेंट्रल नर्वस सिस्टीम, सेकंड वन इज पेरिफेरल नर्वस सिस्टीम. सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड. पेरिफेरल नर्वस सिस्टीममध्ये 2 क्लास आहे. फर्स्ट वन इज अ मोटर आणि सेन्सरी. मोटर काय आहे, सेन्सरी काय आहे आपल्याला माहीत झालेलं आहे. मोटर हे फर्दर क्लासिफाय झालेलं आहे. सोमॅटिक नर्वस सिस्टीम आणि ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम. सोमॅटिक म्हणजे काय, जे व्हॉलेंटरी मुवमेंट आहे म्हणजे आपण कंट्रोल करू शकतो, आणि ऑटोनॉमिक म्हणजे काय, ते इनव्हॉलेंटरी, त्याला आपण कंट्रोल करू शकत नाही. जे ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम आहे त्याचाच आपल्याला ह्या युनिटमध्ये स्टडी करायचं आहे. ऑटोनॉमिक म्हणजे जे इनव्हॉलेंटरी आहे हे फर्दर क्लासिफाय झालं आहे इंटू सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम आणि पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम. सिम्पॅथॅटिक म्हणजे काय, ॲबनॉर्मल कंडिशन, फायटिंगवाली कंडिशन. ठीक आहे. याच्यामध्ये जे न्यूरो ट्रान्समीटर्स यूज होतात ते ॲड्रेनर्जिक न्यूरो ट्रान्समीटर्स आहे. आणि पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम म्हणजे काय, तर मेंटेनन्सचं काम. याच्यामध्ये जे काही न्यूरो ट्रान्समीटरचा यूज होतो ते जे आहे ते कोलिनर्जिक न्यूरो ट्रान्समीटर्स आहे. त्याच्यानंतर आपण आपला मेन टॉपिक बघितला म्हणजे ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम. 2 पार्ट्समध्ये डिवाइड झालेलं आहे. आपण न्यूरॉनचं स्ट्रक्चर बघितलं, जे फंक्शनल युनिट आहे आपल्या नर्वस सिस्टीमचं. ठीक आहे. हे जे काही 2 न्यूरॉन एकमेकाला कनेक्ट होतात त्याला काय म्हणतात, तर त्याला सायनॅप्स किंवा सायनॅप्टिक क्लेफ्ट म्हणतो. हे जे काही आपलं सायनॅप्टिक क्लेफ्ट आहे त्याच्यामधलं ते स्ट्रक्चर आपण बघितलं की प्री सायनॅप्टिक आणि पोस्ट सायनॅप्टिक न्यूरॉनच्या थ्रू जे काही सिग्नल पास होतो विथ द हेल्प ऑफ सम केमिकल्स. आणि ह्या केमिकल्स कशामध्ये क्लोज असतात, तर ते प्री सायनॅप्टिक न्यूरॉनचे जे काही वेसिकल्स असतात म्हणजेच पाऊच लाईक स्ट्रक्चर त्याच्यामध्ये ते एनक्लोज्ड असतात. हे जे काही सिग्नल पास होते, हे पास जे काही कुठल्या केमिकलनं ट्रान्सफर होते त्या केमिकलला आपण काय म्हणतो, तर त्याला आपण न्यूरो ट्रान्समीटर्स म्हणतो. ॲड्रेनर्जिक न्यूरो ट्रान्समीटर आणि कोलिनर्जिक हे 2 पार्ट्स आहे न्यूरो ट्रान्समीटर. जे न्यूरो ट्रान्समीटर सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीममध्ये येतात त्याला काय म्हणतो आपण, तर त्याला कॅटाकोलामाइन म्हणतो. कॅटाकोलामाइन कुठले कुठले आहे, तर 3 आहे. फर्स्ट वन इज अ डोपामाइन, सेकंड वन इज अ ॲड्रेनालिन अँड थर्ड वन इज अ नॉर ॲड्रेनालिन. दिस इज ऑल अबाउट टुडेज लेक्चर. नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया ॲड्रेनर्जिक न्यूरो ट्रान्समीटर डिटेलमध्ये. टिल दॅट बाय बाय.